मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशामुळे मानतो माहिती का? कारण जेव्हा जेव्हा मला वाटतंय की मी हारलो, माझं संपलं, आता काय होऊ शकत नाही, तेव्हा तेव्हा फक्त मी त्यांचा फोटो बघतोय आणि मला वाटतंय की नाही मी करू शकतोय. कशामुळं? म्हणजे एक लहान लेकरू असते, ते शाळेमध्ये शिकायला जातो आणि त्याला सगळ्या पोरांसोबत बसून शिकता येत नाही, त्याला लांब बसून शिकावं लागतंय, त्याला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागतंय. कशामुळं? मात्र फक्त ते खालच्या जातीचे, ते दलिताचं लेकरू आहे, ते अस्पृश्य आहे. काय रोगबीक झालेला नाही त्याला, फक्त खालच्या जातीचं आहे म्हणून ते अस्पृश्य आहे. अरे त्या लेकराला माहित तरी असेल का मायला जात का आहे, आणि त्याला बाजूला बसवायलेत मायला. काय म्हणजे वाटत असेल, काय तुटत असेल रे त्या पोराला मनातून. म्हणजे मला प्रश्नच पडतोय. म्हणजे आता आपण 4-5 जण मित्र आहेत समजा, फोटो काढायला, आणि एखादा मित्र म्हणला यार जरा तू बाजूला सरक, आम्हाला फोटो काढू द्या. साधं उदाहरण आहे. आपल्याला इथून एवढं जर बाजूला काढलं तर आपल्याला वाटतंय मायला मला फोटोच्या बाजूला काढलं, राग येते आपल्याला, दुःख वाटतंय. अरे एखाद्या लेकरानं त्याचं आयुष्यभर शिक्षण असं घेतलंय ना, बाजूला बसून, काय वाईट वाटायची गोष्ट आहे राव मायला. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त त्रास काय वाचू शकते का? बरं त्याच्यापेक्षा कमाल ही एखाद्या लेकरांनी शिक्षण सोडून दिलं असतं ना, यार मला तुसड्यावानी करायला मी नाही शिकणार, जायलो मी घरी. त्यांनी अपमान गिळला, सगळा त्रास सहन केला, अभ्यास केला, शिकले, लय जास्त शिकले, इतकं शिकले की आज प्रत्येक शाळेमध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागलेला. आणि म्हणून मी त्यांना मानतो. जवळजवळ आपल्याला वाटतं ना आयुष्यामध्ये काहीतरी त्रास व्हायलाय, आपण हरलो तर आता काय होऊ शकत नाही, त्यांच्याकडे बघा र, कधीच हरू शकत नाही. आणि एका गोष्टीचं लय वाईट वाटतंय. म्हणजे लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकर त्यांचे, दलितांचे, बाबासाहेब आंबेडकर आमचे. आमचे? तुमचे? दलितांचे? हर ज्या माणसाने देशासाठी केलंय र, त्रास सगळ्यांकडून झाला, पण त्यांनी फक्त दलितांचं भलं नाही केलं, अख्ख्या देशाचं भलं केलंय संविधान लिहून. आणि लोक मायला आमचे तुमचे म्हणत राहतात राव.